शेतकरी बांधवांनो, कर्जमाफी योजनेच्या संदर्भातली एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। शेतकरी बांधवांनो, कर्जमुक्तीच्या यादीत घोळ झालेला आहे। राष्ट्रीयकृत बँकांच्या चुकांमुळे शेतकऱ्यांचा संताप वाढलेला दिसून येत आहे। आता या चुकांमुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला विलंब होत आहे, तर काही शेतकऱ्यांना अपात्र ठरवण्यात आलेला आहे। मग आता हे चुका सुधारणार की शेतकऱ्यांना अपात्र ठरवणार, ही सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आत्ता आपण जाणून घेणार आहोत। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने ऐतिहासिक कर्जमुक्तीची घोषणा केल्यानंतर शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान झळकले आहे। आता केवायसीसाठी सेतू केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दीही वाढू लागली आहे। मात्र राष्ट्रीयकृत बँकांनी कर्जमुक्तीच्या याद्यांमध्ये गंभीर चुका केल्याने अनेक शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी शेतकरी करीत आहेत। जिल्ह्यात साधारणतः 2 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंतच्या कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार आहे। जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया तसेच जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी या पार्श्वभूमीवर वेळोवेळी बँकांसमवेत बैठका घेतल्या आहेत। शेतकऱ्यांचे आधार संलग्नीकरण, मृतांच्या वारस नोंदणीबाबत सूचना केल्या। त्यासाठी अगदी गावागावांतही सोसायट्यांनाही आवश्यक मार्गदर्शन केले। त्यामुळे खास करून जिल्हा बँकेच्या सभासद सोसायट्यांच्या कर्जदारांची सर्व माहिती अचूक अपलोड करण्यात आली। परंतु राष्ट्रीयकृत बँकांनी विशेषतः महाराष्ट्र बँकेचा अक्षम्य निष्काळजीपणा पुढे आला आहे। कर्जमुक्तीची यादी गावच्या फलकावर झळकल्यानंतर राष्ट्रीयकृत बँकांच्या कर्जदारांची नावे चुकलेली आहेत। त्यांच्यासमोर थकबाकीची रक्कमही प्रत्यक्षात कर्जापेक्षा कमी दिसत आहे। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांवर 2 लाखांचे कर्ज आहे त्यांना 60 ते 70 हजाराचीच थकबाकी दाखवून तेवढीच माफी मिळण्याची शक्यता आहे। अशा अनेक शेतकऱ्यांच्या बाबतीत चुका झाल्या आहेत। मयत शेतकऱ्यांची नावे कर्जमुक्तीच्या यादीत आली, मात्र त्यांचे आधार प्रमाणीकरण कसे करायचे यात आता किती वेळ लागणार, यापेक्षा बँकेने त्यांच्या वारसांची नावे शासनाकडे का पाठवली नाही याविषयी संताप व्यक्त केला जात आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतीत सखोल चौकशी करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी आर्तसाद राहुरी तालुक्यातील शेतकरी घालत आहेत। सरकारने कर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय घेतला, मात्र यात राष्ट्रीयकृत बँकांच्या कर्जदारांच्या बाबतीत गोंधळ दिसत आहे। अनेक शेतकऱ्यांनी आमच्याकडे तक्रारी केल्या आहेत। काहींच्या वडिलांच्या नावे थकीत कर्ज आहे, वडील मयत आहेत। बँकेने कर्जाची माहिती पाठवताना त्यांच्या वारसाची माहिती शासनाकडे पाठवणे अपेक्षित असताना त्यांनी मयताचे नाव पाठवले। आता मृत शेतकऱ्यांची नावे यादीत आले, त्यांचे आधार प्रमाणीकरण कसे करणार, तसेच थकबाकीही कर्जाच्या रकमेपेक्षा कमी दाखवली। याची जबाबदारी निश्चित करावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचे शिवसेनेचे नेते विलासराव ढोकणे यांनी सांगितले आहे। मित्रांनो, एकनाथ वाघ शेतकरी उमरे मायबाप, सरकारने कर्जमुक्ती केल्याने मी त्यांचा मनापासून आभारी आहे। पण 2020मध्ये आईच्या नावे महाराष्ट्र बँकेत शेती कर्ज घेतले होते। व्याजासह 2.25 लाखांपर्यंत थकीत कर्ज आहे। मात्र कर्जमुक्ती यादीत आमच्या नावापुढे 64,000 रुपयांचीच थकबाकी दिसत आहे। आमच्या गावात अशा अनेक शेतकऱ्यांच्या चुका झाल्या आहेत, त्या दुरुस्त करून न्याय द्यावा। बाळकृष्ण पठारे, उंबरे, मी महाराष्ट्र बँकेचा थकबाकीदार आहे। माझ्या नावापुढे ही थकबाकीची रक्कम कमी दाखवली आहे, त्यामुळे तेवढेच पैसे माफ होऊन वरचे भरावे लागणार का, असा प्रश्न पडला आहे। बँकेने गावात येऊन याविषयी आम्हाला असे का घडले याचे स्पष्टीकरण देऊन कर्जमुक्तीची हमी द्यावी। तर नक्कीच मित्रांनो, शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत ते योग्यच आहेत, कारण की त्यांच्याकडे जेवढी रक्कम कर्ज आहे परंतु त्यापेक्षा कमी दाखवण्यात येत आहे। मग त्यांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण होणं अत्यंत गरजेचं आहे। आता याच्यावरती बँका आणि सरकार काय उपाययोजना करणार आहे, काय नियोजन करणार आहे ते देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि या संदर्भातले असेच महत्त्वाचे निर्णय किंवा माहिती जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।